समझ में आ रहा है? अब क्या करेंगे? अब हाँ। इसका चित्र वर्णन का बेसिक कॉन्सेप्ट हम सीखेंगे पहले, क्योंकि एग्जाम में कौन सा आएगा ये तो हमें पता नहीं है, कौन सा भी आ सकता है। तो अगर जो हमने कभी देखा ही नहीं है ऐसा आया तो हम क्या करेंगे? तो इसका कुछ मेरे हिसाब से मैंने कुछ एक फॉर्मेट बनाया है, ठीक है? तो वो जो है वो आज हम देखेंगे। ओके, स्क्रोल प्लीज आम्रपाली मिस. मला खालचं हवंय. अजून खालचं. इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आहेत ना ते, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. हेलो आम्रपाली मिस. हेलो. हाँ मिस, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स खालचं. ओके ओके, एक मिनट. दिसतंय मिस? येस येस. रिया येस मिस. दिसतंय? हो मिस. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आणि तुम्ही हे सांगायचं विसरलात की दिस क्वेश्चन कॅरीज 5 मार्क्स. इट कम्स अंडर रचनात्मक कार्य. नाउ सी, ये किसका चित्र है और चित्र कशाचे चित्र आहे ऑब्लिक किसका चित्र है. पहला आपका सेंटेंस होगा कि ये किस चीज का चित्र है. नंबर 2 का आपका सेंटेंस होगा इस चित्र में आपको क्या क्या दिखाई देता है. अगर चित्र में जो भी चीजें हैं वो सभी, इसमें से अगर चित्र में 5 चीजें दिखाई दिए है तो उसमें से 4 चीजें यहां आपको लिखनी है, एक चीज नहीं लिखनी. और जो एक बाकी है वो आपको नेक्स्ट सेंटेंस में लिखना है. और उसके बाद यहां क्या चल रहा है इस बारे में एक सेंटेंस लिखना है. ये क्या लिखा है मैंने, ये जब आप चित्र देखोगे तब आपको समझ में आएगा. पहला हमारा सेंटेंस रहेगा कि किस चीज से रिलेटेड है, तो उसका एक पहला सेंटेंस होगा एतत् कस्य चित्रम्. दूसरा होगा कि चित्र में क्या क्या दिखाई देता है. फिर चित्र का फिर जो भी कुछ एक जो जितने भी चीजें दिखाई दे रही है उसमें से एक को छोड़ना है और जो एक ही बाकी है वो नेक्स्ट सेंटेंस में लिखना है. और फिर चित्र में जो भी लोग हैं वो क्या कर रहे हैं, मतलब अगर हाथी है तो वो चल रहा है, या घोड़ा है वो दौड़ रहा है, मतलब वो जो चीजें उसमें दिखाई दी है वो क्या कर रही है उसके बारे में नेक्स्ट सेंटेंस होगा. Miss, सो यस. Miss, I got disconnected due to internet issue. Light was gone. Can you repeat what you were saying? अरिन, हेलो अरिन. अरिन, हर्षवर्धन, ओके. नीरव, हाँ मिस. will you repeat Okay. any language? हाँ, कौन से भाषा में बोलूं, लैंग्वेज में बोलूं मैं? मयूखा को हिंदी चलता है तो हिंदी में ठीक बोलो. है. हमें सबसे पहले पिक्चर में क्या क्या चालू है, व्हाट इज गिवन इन द पिक्चर लिखने का है. फिर हमें लिखने का है कि सब कुछ चीजें लिखने की है और फिर सिर्फ एक चीज छोड़ देने की और फिर दूसरी लाइन पर लिखने की वो. और फिर मतलब just a minute,
जस्ट नीरव, मतलब पहला चित्र ये किसका चित्र है वो लिखोगे आप। दूसरा हाँ। दूसरा जो सेंटेंस है वो क्या होगा आपका? वो चित्र में क्या चालू है? नहीं, चित्र में क्या क्या, कौन कौन से पिक्चर्स, मतलब जो कौन कौन सी चीजें आपको दिखाई दे रही है। हाँ, फिर उनमें दैट से विल बी एक योर चीज सेकंड छोड़ के सेंटेंस। दूसरे लाइन पे लिखने की। नहीं, और उसमें जो भी था, मतलब अगर 5 उसमें दिखाई दे रहे हैं तो 4 4 लिखने हैं वहां। और थर्ड लाइन में क्या होगा? फिफ्थ आगे लिखने का। थर्ड लाइन में जो थिंग्स, मतलब एलिफेंट चल रहा है, हॉर्स दौड़ रहा नहीं है। नहीं 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 नीरव। हाँ, थर्ड लाइन। हम्म जो हमने छोड़ा है, एक एक को जो हमने छोड़ा है ना, हाँ, वो थर्ड लाइन में आएगा। ओके। मतलब रिपीट एक प्लीज। मतलब एक को जो छोड़ा है वो थर्ड लाइन में आएगा। हाँ बराबर है, अब यू आर राइट। फोर्थ लाइन में जो भी थिंग्स है, मतलब एनिमेट थिंग, नॉन एनिमेट थिंग्स, मतलब एलिफेंट, हॉर्स, वो क्या एक्शन कर रहे हैं वो या लिखने का। बात भी हो सकता है, पर्सन भी हो सकता है, ह्यूमन बीइंग भी हो सकता है, नॉन एनिमेट थिंग्स ना, ह्यूमन, एनिमल्स, एनीथिंग। कोई भी कुछ भी। हाँ और हाँ। फिर लास्ट में लास्ट में मैंने आठवतने वाला लास्ट हम्म लास्ट नाही आठवते मला. ओके, म्हणजे इसका मतलब है कि क्या यहाँ क्या क्या चल रहा है और क्या चल रहा है उसके बारे में लिखना है। मयूखा समझ में आया? Yes, miss. हाँ, इतना समझ में नहीं आएगा, लेकिन जैसे ही हम लोग ये पिक्चर राइटिंग, ये एक एक पिक्चर देख, पहले ही पिक्चर में आप लोगों को समझ में आएगा। ठीक है? ओके Okay, miss. हाँ, अम्रपाली मिस, Yes, miss. हाँ प्लीज शेयर द पिक्चर ऑफ दैट जंगल। This one. Not reflecting from my end, miss. It will come, miss. Yes, Yes, you yes, can. yes. पिक्चर खूप ब्राईट आहे काही करण्यासाठी. तुमच्याच टेक्स्टबुक मधलं आहे, थांबा मी तुम्हाला एक, वाह क्या बात है, लगेचच ते पेज आलं. पेज नंबर 100 काढा, ओके तिथूनच मी घेतलंय. हॅलो, ओके मिस घेतो. हाँ भूमी, आर्यन सगळ्यांनी काढलं का पेज? जिनेशा, हा बस अद्विका, अवनी, आरती, प्लीज सी पेज नंबर 100. श्लोका, देवांशी, हो मिस. काय म्हंटल मी, कोणतं पेज नंबर काढायचा आहे? 100. हा, तिथे तुम्हाला दिसलं का हे चित्र? हो मिस हो दिसलं मिस. दिसलं. बरोबर. हा, आता बघा, हा याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय ठरवलंय कि हे कशाचं चित्र आहे. हमने क्या डिसाइड किया है कि ये चित्र किसका होगा. तो ये के लिए कौन सा वर्ड है? एतत्. राइट डाउन. हाँ, write down the etat equal to this, and those who want Marathi, they can write hey. Etat equal to this equal to hey. Please write, children. एतद. एतत्. ओके. काय लिहिलं नीरव? एतत.
एतत् म्हणजे काय? हे. हा. और ये किंवा इंग्लिश मध्ये काय? दिस. मग आता तुम्ही लिहा दिस इज, दिस इंग्लिश मध्ये सेंटेन्स लिहा. दिस इज पिक्चर ऑफ व्हॉट? कशाचं चित्र आहे? Forest. आता याच्यामध्ये पण काही हे नव्हते. हा मग म्हणजे मंजूषा मध्ये वर्ड्स नव्हते म्हणून मी तुम्हाला दिलेले नाही. कारण आणि नाही दिलं तरी काही बिघडत नाही, अतिशय सोपे आहेत. तर पण मी सांगते लिहा पिक्चर ऑफ व्हॉट? फॉरेस्ट. लिहिलं का? हो. काय लिहिलं श्रद्धा? दिस इज पिक्चर फॉरेस्ट. करेक्ट. मग आता दिसला काय म्हणता तुम्ही? त्याला एरो करा. दिसला खाली एरो करा. एरो हो मिस. लिहा हे एतत्. मिस अगर ए तद लिखा तो द पीछे लगाया तो चलेगा चलेगा. चलेगा ना मैम? हाँ. हाँ. फिर इसको एरो करो. इसको राइट अस्ति. Is means asti. Miss, can you repeat the whole sentence again because your voice was breaking, I could not hear. समय Yes, माझा miss. व्हॉइस ब्रेक होतोय. माझा व्हॉइस ब्रेक होतोय. Ma'am, it's clear. नाही मिस. मयूका. No, miss, it's not breaking. हाँ. Miss, त्याच्याकडे Mayuka, Can I please tell tell what I. Sentence in the Sanskrit. Wait, beta. I'll tell one by one. हाँ. Then tell me first. What you wrote, Mayuka? This is a forest. हाँ. And this को arrow करके एतत् लिखा. Very good. And इसको arrow करके अस्ति लिखा. Very good, Mayuka. एतत् अस्ति. This is next English word बोलो. पिक्चर. Oh, Picture. हाँ. पिक्चर. हाँ. पिक्चर को एरो करो. Write down chitra. Write down chitra. Off को एरो करो. Write down षष्ठी. Write down षष्ठी. फॉरेस्ट को एरो करो. राइट डाउन वन. मैम नव में हलंत नहीं है ना? इसमें वन में न. नहीं, बिल्कुल नहीं. ओके. हाँ. Excuse me, miss. Miss, ऑफ साठी काय सांगितलं तुम्ही? ऑफ साठी षष्ठी. मिस पण इंग्लिश ट्रान्सलेशन झालं पण संस्कृत मध्ये लिहिताना ऑफची गरज नाही पडणार ना? अरे सांगते मी सांगते. हा आता आपण ऑफ. ऑफ म्हणजे काय? षष्ठी. कोणाची षष्ठी करणार तुम्ही? दिस इज पिक्चर ऑफ फॉरेस्ट. ऑफ कोणा? जंगल. जंगल. शाबास. Forest. वनाला लागलेले. फॉरेस्टला ऑफ कोणाच्या आधी आलंय?
फॉरेस्टच्या आधी आलंय म्हणून तुम्ही काय करणार? फॉरेस्टची काय, वनची काय करणार? षष्ठी. करा खाली एरो आणि लिहा वनस्य. वनस्य. ठीक आहे. याची मी स्क्रीन नंतर शेअर करणार आहे. आधी असं तोंडी तुम्हाला सांगतेय, तुमच्याकडून ते लिहू द्या, लिहून तुमच्या हाताखालून ते जाऊ देत. सगळे स्क्रीन शेअर करूनच शिकवणार आहे, लक्षात ठेवा. पण आता हे तुम्हाला लिहिण्यासाठी म्हणून मी असं करतेय. हा, मग आपला फुल सेंटेन्स काय झालं श्लोका? संस्कृत मधून सांग. इंग्लिश मधले सगळे वर्ड तुम्ही संस्कृत मध्ये ट्रान्सलेट केले? हा मी सांगू? हा सांग. मी सांगू? चित्र वनस्य अस्ति. काय सांगितलं? चित्र असती. नीरव प्लीज रिपीट. एतत् चित्र वनस्य अस्ति. बरोबर. आता मला एक सांगा, एवढं आपलं झालं. आपण चित्र म्हणतो. जस्ट अ मिनिट. हा मॅम. वनस्य चित्र अस्ति. चित्र. आता लक्षात घ्या, ते चित्र आहे. एतत् वनस्य. ते जे त्या चित्राला काही लागलंय का? कुठलं प्रेपोजिशन मागे? चित्रम. हा, त्याला प्रेपोजिशन लागलेलं नाही म्हणून आपण काय करायचं? त्याचं प्रथमा. म्हणून त्याला कसं करा? चित्रम. अनुस्वार द्या. सो युअर सेंटेन्स विल बी एतत् वनस्य चित्रम अस्ति. मिस येस. मिस आपण अस्ति ओमिट करू शकतो का? म्हणजे एतत् वनस्य चित्रम. हो, ओमिट करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझं म्हणणं की लिहा, 5 मार्क्स आहेत तर असू देत, की तुम्हाला मॅम. अस्ति म्हणजे कळालंय हे, त्यांना हे एक्झामिनरला समजेल. हो मिस. Miss, can we write etat chitram vanasya asti? येस बेटा, येस येस. एतत् वनस्य चित्रम अस्ति, एतत् अस्ति चित्रम वनस्य, वनस्य अस्ति चित्रम एतत्, एनीथिंग. म्हणजे यातून आपल्याला नियम काय कळाला? इसमें से आपको रूल क्या समझ में आया? राइट हम डाउन. लोग ऑर्डर चेंज कर सकते हैं. यस. और रूल क्या समझ में आया? मेक षष्ठी ऑफ द पिक्चर. राइट डाउन. मेक षष्ठी ऑफ द पिक्चर. ये आपका पहला होगा. समझ में आया? हो मिस. हो मिस. मी पुन्हा स्क्रीन शेअर करणार आहे. तुम्हाला वाटेल हे असंच चालेल का? नाही, ही पद्धत आहे म्हणून मी आता हे असं सांगतेय. घाबरू नका. आता सेकंड सेंटेन्स. स्टार्ट विथ सप्तमी. लिहा सेकंड सेंटेन्स. स्टार्ट विथ सप्तमी. आरती क्या लिखा? स्टार्ट विथ सप्तमी. करेक्ट. हमें दूसरे सेंटेंस में क्या लिखना है कि चित्र में क्या क्या दिखाई देता है? हमें दूसरे सेंटेंस में लिखना है कि हमें क्या क्या दिखाई देता है. मिस मग चित्रे होईल. चित्रे. शाबाश, शाबाश, व्हेरी गुड. राइट डाउन. व्हॉट इज सीन इन द पिक्चर. ते आधी इंग्लिश मध्ये लिहा, मग आपण ते संस्कृत मध्ये करायचंय. आर्यन, काय काय दिसतंय तुला चित्रामध्ये? एक सेकंड. Miss, can I tell?
सांगू? जस्ट अ मिनिट. May I? ट्राय. लेट हिम ट्राय. अरिन काय झालं? मिस चित्रे मला संस्कृत नकोय, मला इंग्लिश हवंय. ओ मिस मला वाटलं संस्कृत म्हणून मी सेंटेन्सेस फ्रेम करत होते. नाही. हा. This picture we can see trees, peacock, birds, deer, tiger, I guess, tiger, आणि तू एक कोणतं सोडलंय? flowers. आपलं की सेकंड सेंटेन्स मध्ये जे जे सगळे आहेत ते सगळे नाही लिहायचे. समजा 10 असतील त्याच्यामध्ये थिंग्स, त्यातले 9च लिहायचे. 5 थिंग्स असतील त्यातले 4च लिहायचे. मग तू काय लिहिशील? लिही, सांगा, सगळ्यांनी लिहा. अरिन सांग एक एक. In this picture we can see trees, लिहा. peacock, In this picture, trees, peacock, peacock, and birds are seen. deer पण आहे ना. मिस तुम्ही म्हणलं अजून लाईनला आपण सोडूयात ना. तो टायगर आहे का लायन आहे? मिस तो टायगर आहे मिस, त्यावरती Tiger, स्ट्राइप्स आहेत. tiger. मिस तसंही बर्ड्स आणि फ्लावर सुद्धा आहे, म्हणून आपण बाकीची गोष्टी लिहू शकतो. तो लायनच आहे ना. टायगर मिस, तो लायन नाही. टायगर आहे. टायगर. हा हा. एक मिनिट. मग आता काय लिहिलं सांगा आपण. वी कॅन सी Trees, ट्रीज, peacock. पीकॉक, डिअर, बर्ड्स आणि फ्लावर. टायगरला आपण ओमिट करू. हा, टायगरला आपण ओमिट करू. ठीक आहे. आर सीन. हॅलो. हो मिस, ऐकू येतोय मिस आवाज. ओके ओके. अरिन, रिपीट द सेंटेन्स. In this picture we can see trees, peacock, deer, birds, and flowers are seen. हा. मग वी कॅन सी असं नको घेऊ. इन दिस पिक्चर परत मग वी कॅन सी म्हणजे परत कॅन सी आणि मग परत आर सीन असं दोन्ही नको. इन दिस पिक्चर ही सगळी मंडळी आर सीन असं कर. Can I say my sentence once? नो, जस्ट अ मिनिट मयूखा, जस्ट अ मिनिट. अरिन, प्लीज रिपीट इंग्लिश सेंटेन्स. Okay, miss. In this picture, trees, peacock, deer, and birds are seen. बस. सगळ्यांनी लिहिलं का हे? हा मिस. सगळ्यांनी लिहिलं का? हा मिस. प्रांजली गुप्ता. हो मिस. ठराविक लोक मला हो उत्तर देतात, बाकीचे काय करतायत? लक्षात घ्या, हे सुरुवातीच. अन्वी बडवे, भरत मोरे, ओजस्वी काकडे. हो मिस लिहिलं. व्हेरी गुड. हा, मग आता हा, ओजस्वी. येस मिस. पहिलं असा आपण काय ठरवलं की हे जे सेकंड सेंटेन्स आहे त्याची सुरुवात कशाने करायची आहे? स्टार्ट विथ सप्तमी. ते लिहा. लिहिलं का ते? हो मिस लिहिलं. लिहिलंय ना. स्टार्ट सेंटेन्स विथ सप्तमी. म्हणजे आपण आता काय करायचं इथे? चित्राची सप्तमी करायची. कारण आर सीन इन द पिक्चर आहे की नाही. मग इन द पिक्चरला ब्रॅकेट करा आणि लिहा सप्तमी. इन द पिक्चरला ब्रॅकेट करा, खाली ॲरो द्या आणि लिहा सप्तमी. लिहिलं? समय लिहिलं?
मग आता इन द पिक्चर आहे, म्हणजे पिक्चरला काय म्हणतो आपण? चित्र. पिक्चर को क्या कहते हैं? चित्र. सो वी नीड टू डू सप्तमी ऑफ चित्र. दैट विल बी चित्रे. चित्र इज अकारांत नपुंसकलिंगी, so it will work like वन or पुष्प. So like वने or पुष्पे, it will be चित्रे. So write down चित्रे. ओजस्वी वाच. वाच पुढचं. एक एक शब्द वाच. हे ओजस्वी वाच. सिद्धांत. हॅलो सिद्धार्थ. कठीण मी वाचू. तुझ्या आधी कोण म्हटलेलं? नाही समय कोण? मी श्रद्धा बोलली. नाही श्रद्धा कोणीतरी म्हटलं. अद्विका. अद्विका वाच. इंग्लिश सेंटेन्स वाच. सेंटेन्स मधला शब्द. ट्री, पीकॉक, डिअर, बर्ड्स अँड फ्लावर्स. एक एक शब्द. हा. ट्रीज. हा. मग आता ट्रीज आहे बरोबर. एक ट्री आहे का? दोन ट्रीज आहेत का? मोर दॅन 2 ट्रीज आहेत? मिस ट्रीज आहेत मोर दॅन 2. Yes, so we need to do bahuvachan. For tree, what we use word in Sanskrit? वृक्षाः. Vriksha, tree. For tree, we use word vriksha. As it is plural, we need to write vrikshaha. So chitre vrikshaha. Then next English word. Peacock. Mayuraha. For peacock, in Sanskrit, for we say this thing, Mayura. As there is only Mayura is a Karanta Pullingi. As it is only one, we need to do Ekvachan. Mayura is Akaranta Pullingi, so it will work like Deva. So it will be Mayuraha. Chitre Vrikshaha Mayu comma Mayuraha. Then next, Deer. Deer means Mruga. Here it is only one, so we need to do Ekvachan. Mruga is Akaranta Pullingi, so it will work like Balak or Deva. So like Balakaha oblique Devaha, it will be Mayuraha. Mrugaha. Mrugaha. Then next, Birds. write down Mrugaha. Next, Birds. birds. Khaga means, yes, Khaga means Pakshi, bird. As there are many birds, we need to do Bahuvachan. There are only 2. Miss, there are only 2 of them. Just a minute. No, just a minute. No, there are many. Yes, miss. There are There are 4. small There are 2. 4. Yes. There are Miss, small yes, miss. also. They are very small. There are also small birds. So they are more than Khagaha. 2. Yes. Khagaha. Khaga is Akaranta Pullingi. So it will work like Deva. So you need to do Prathama Bahuvachan. As no preposition is attached to it, we need to do Prathama of it. So it will be Khagaha. Write down Khagaha. Next, Flowers. flower. Flower means
Flower means pushpa. पुष्प. There are how many flowers? Miss, more than 2. More than 2. So we need to Many do flowers. question. Many flowers. No preposition is attached to it. Hence, we need to do prathama. That will be prathama bahuvachan will be pushpam, pushpe, Pushpani. pushpa, Pushpani. prathama. So whole sentence. Now tell Shloka. Now tell whole sentence. Advika. Yes, Miss. Miss, Tell whole चित्रे sentence. चित्रे वृक्षाः मयूरः वृक्षः मयूरः मृगः खगाः पुष्पाणि Cha. दृश्यन्ते. Yes, Cha cha means drishyante. cha drishyante. Write down. Drishyante are seen. Okay, students. Tomorrow I will share the screen so you will understand more. Okay, miss. Okay. Okay, Now time miss. is so now we'll stop. Okay, Miss. Yes, Bye, so far miss. we have Thank you. start first sentence with Shashti and start second sentence with Saptami. Saptami. Aarti, yes, Aarti, please repeat. First sentence should be written in Shashti and second sentence should be written in Saptami. No. First sentence. मतलब starting. हाँ. Means first sentence का starting Shashti हाँ. और second sentence का starting Saptami. Starting मतलब will say no like this means etat this thing. We need to do Shashti of that word. Yes, miss. एतत् जैसे वन है तो एतत् उसका वनस्य और हाँ. सेकेंड सेंटेंस में चित्र है तो उसका चित्र हो गया सप्तमी में. Yes. So we can correct our sentence like this. We need to do Shashti of the picture. We need to use Shashti in the first sentence. Okay? Yes, miss. Yes, miss. So first make Shashti of the picture, second start with Saptami. Very good, Shraddha. Very good. And what to do in third sentence? Even there Miss, Saptami. third मध्ये पण Use सप्तमी api करायचं पण avyay. Yes. Shabas. Use api avyay. Very good. Okay, now we'll stop. Tomorrow I will share the screen so you will understand more. Don't worry, children. This is very easy. Yes, miss. Okay, Miss. Okay. Excuse me, Miss. Miss, Miss, can we leave? Yes, you all can. Yes, bye. Thank you, Miss. Bye, Miss. Bye, धन्यवाद Yes. अध्यापिका. बाय मिस. धन्यवाद अध्यापिका. Bye, Miss. अनुगृहीतोऽस्मि छात्राः. Excuse me, Miss. Yes, Advika. मिस मी ऍक्च्युली या चित्राचं वर्णन मिस पूर्ण सगळे सेंटेन्सेस आधीच केलेले आहेत. बर चालेल. मग पुढच्या वेळेस माझं एकदा शिकवून झालं की मग सांग. ठीक आहे. ओके मिस. हा. थँक्यू मिस. बाय मिस. येस बाय. वेलकम. बाय मिस. थँक्यू मिस. येस बाय. वेलकम.